मित्रांनो नमस्कार, मी प्रफुल्ल। मित्रांनो सध्या आपण शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांचे प्रोफाइल अपडेट करत आहोत। अपडेशनची ही प्रोसेस जवळपास शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। आपण स्वतःचं प्रोफाइल सबमिट केलेलं आहे आणि ते प्रोफाइल आता ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर यांच्याकडे गेलेलं आहे। ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर त्यांच्याकडे आलेले प्रोफाइल तपासत आहेत आणि त्याचबरोबर ते अपडेट किंवा व्हेरीफाय करत आहेत। टीचर प्रोफाइल अपडेट करताना शिक्षक यांच्याकडून काही चुका झालेल्या आहेत किंवा जे प्रोफाइल आपण अपडेट केलेलं आहे ते प्रोफाइल ॲक्युरेट पण आहे, परंतु जेव्हा गटशिक्षणाधिकारी हे प्रोफाइल अपडेट करतील त्यावेळेस शिक्षक म्हणून आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते मी आजच्या या व्हिडिओमध्ये आपणास सांगणार आहे। त्याचबरोबर जर आपल्या प्रोफाइल मध्ये काही चुका असतील तर मग कशा पद्धतीने आपल्याला अपील करायचं आहे हे सविस्तर मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे 2 किंवा 3 मिनिटं पाहून आपण व्हिडिओ सोडून देऊ नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। प्रत्येक बाब मी आपणास स्पष्टपणे आणि अचूकपणे सांगणार आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो माझी नेहमीप्रमाणे एक विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राइब करावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ शेअर करावा। तर चला मग आपण कम्प्युटरच्या सहाय्याने आपण आपला प्रोफाइल कसा अपडेट करावा, कशा पद्धतीने आपण ईओ यांच्याकडे अपील करावं हे सर्व डिटेल मी आपणास आता सांगणार आहे। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी कम्प्युटरच्या सहाय्याने तयार करतो आहे। हे बदली पोर्टल आहे आणि या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे। मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, त्यानंतर सेंड ओटीपी ऑप्शन येईल, त्यावर क्लिक करायचं आहे। एक ओटीपी प्राप्त होईल। हा ओटीपी एकतर मेसेज मध्ये येईल आणि मेसेज मध्ये जर ओटीपी येत नसेल तर आपल्याला जीमेल ओपन करायचं आहे। त्या ठिकाणी ओटीपी हमखास येणार आहे। त्यानंतर कॅप्चा एंटर करायचा आहे आणि मग लॉग इन वर क्लिक करायचं आहे। लॉग इन वर क्लिक केल्यानंतर परत एकदा एक नवीन डॅशबोर्ड आपल्या समोर येईल आणि हा डॅशबोर्ड आपल्यासाठी महत्वाचा आहे। प्रत्येक शिक्षकांनी स्वतःच हे लॉग इन नियमित चेक करत राहणं आवश्यक आहे। इथे बघा आपल्याला करंट स्टेट टीचर डेटा अपडेट दिलेला आहे। या ठिकाणी सर्व ऍक्शन्स दिलेले आहेत। आता आपण ऍक्शन नंबर 3 वर आहोत, म्हणजे स्वतःच प्रोफाइल अपडेट करणे आणि ते बीओ यांच्याकडे फॉरवर्ड करणे। त्यानंतर बीओ आपलं प्रोफाइल व्हॅलिडेट करतील आणि मग टीचर ईओ यांच्याकडे अपील करतील। त्याच्यानंतर ईओ त्या अपील वर स्टडी करतील आणि शिक्षकांची ती अपील व्हॅलिडेट करतील आणि मग शिक्षक आपलं प्रोफाइल फायनली ऍक्सेप्ट करतील। तर या संपूर्ण प्रोसेस आहेत आणि समजा एखाद्या शिक्षकांनी आपलं प्रोफाइल अपडेट केलं नाही तर बीओ यांना ते प्रोफाइल फोर्सफुली ऍक्सेप्ट पण करता येतं। अशा वेगवेगळ्या स्टेजेस आपल्याला दिलेल्या आहेत आणि म्हणून शिक्षकांनी हे पोर्टल नियमितपणे चेक करत राहावं आणि त्याचबरोबर एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी आपणास वारंवार अपडेट पण देत राहणार आहे। आता आपल्याला प्रोफाइल वर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी युअर प्रोफाइल हॅज बीन व्हेरीफाईड अँड अपडेटेड बाय द बीओ, म्हणजेच तुमचं प्रोफाइल बीओ यांनी व्हेरीफाय केलेलं आहे। मित्रांनो इथे आपणास मी काही महत्वाच्या सूचना देतो आहे। आपलं प्रोफाइल जर आपण अपडेट करून पाठवलं असेल तरी पण ते बीओ यांना व्हेरीफाय करायचं आहे आणि विदाउट अपडेट करून जरी आपण पाठवलं असेल तरी ते बीओ व्हेरीफाय करणार आहेत। आपल्या प्रोफाइलचे 2 पार्ट आहेत। पहिला पार्ट आहे पर्सनल डिटेल्स। या पार्ट मध्ये बदल करण्याचे कोणतेही अधिकार शिक्षक किंवा बीओ यांना नाहीत, ते सर्व अधिकार ईओ यांच्या लेवलला आहेत। आणि त्याचबरोबर एखाद्या शिक्षकाचं नाव जर या ठिकाणी नसेल त्या शिक्षकाला ऍड करण्याची प्रोव्हिजन बीओ यांच्याकडे आहे। आणि त्यानंतर मित्रांनो सेकंड पार्ट जो आपला असेल तो म्हणजे आपला एम्प्लॉयमेंट डिटेल्स। यामध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार शिक्षक यांना आहेत। यामध्ये मित्रांनो काही शिक्षकांच्या चुका झालेल्या आहेत, ते म्हणजे त्यांची बदली झालेली आहे परंतु त्यांनी शाळेचा युडॅस कोड चेंज केला नाही। त्याचबरोबर त्यांची बदली झालेली आहे परंतु नवीन क्षेत्रामध्ये ते जेव्हा जॉईन झालेले आहेत ती डेट चेंज केली नाही। आणि त्याचबरोबर त्यांचा जो एरिया आहे सर्वसाधारण किंवा अवघड हा जो एरिया चेंज झालेला आहे त्यामध्ये बदल केलेला नाही। अशा अनेक चुका शिक्षकांच्या झालेल्या आहेत आणि त्या चुका सुधारण्याची आपल्याकडे अजूनही संधी आहे। जर आपण काहीही बदल न करता बीओ यांच्याकडे आपला प्रोफाइल फॉरवर्ड केलेला असेल तर बीओ स्वतः त्या प्रोफाइल मध्ये काही बदल करू शकतात, ते व्हेरीफाय करू शकतात किंवा बीओ यांनी कुठलाही बदल केला नाही आणि सरळ सरळ जरी आपला प्रोफाइल अपडेट केलं तरी सुद्धा त्यामध्ये बदल करून घेण्याची संधी आहे। मित्रांनो शिक्षक यांच्याकडनं किंवा बीओ यांच्याकडून काही चूक झालेली असेल किंवा शिक्षक यांनी फॉरवर्ड केलेली माहिती बीओ यांनी अपडेट केली असेल, काही
काहीही बदल जर या प्रोफाईल मध्ये होत असेल तर ती बाब शिक्षक यांना अवगत करून दिली जाते आणि त्यामुळे घाबरून जाण्याची काही गरज नाही। जे काही बदल आपल्याला करायचे असतील ते सर्व आपल्याला करता येतात, परंतु एक काळजी घ्यायची आहे मित्रांनो, या शिक्षकाच्या बाबतीमध्ये कोणताही बदल नव्हता, सर्व माहिती अचूक होती, ती संपूर्ण माहिती सबमिट करण्यात आली। इथे जर तुम्ही बघाल सबमिट झाल्यानंतर इथे एक एरो दिलेला आहे, या एरोचा उपयोग करून आपण आपलं प्रोफाईल डाउनलोड करून ठेवू शकता आणि शिक्षकांच्या नावानेच ते प्रोफाईल डाउनलोड होतं आणि हे प्रोफाईल फार महत्वाचं आहे। इथे मी स्क्रॉल करून जेव्हा खाली जातो तेव्हा इथे बघा युअर प्रोफाईल हॅज बीन व्हेरीफाईड अँड अपडेटेड बाय द बीओ लिहिलेलं आहे, म्हणजे बीओ यांनी प्रोफाईल अपडेट केलेला आहे। कोणताही बदल या ठिकाणी नव्हता, ती संपूर्ण माहिती बीओ यांनी व्हेरीफाय केली, परंतु त्याच्यानंतर सुद्धा मित्रांनो आपल्याकडे या प्रोफाईल मध्ये दोन टॅब आलेले आहेत, अपील टू ईओ आणि ऍक्सेप्ट। जर आपण भरलेली संपूर्ण माहिती अचूक असेल, बीओ यांनी ते व्हॅलिडेट केलेली असेल, अपडेट केलेली असेल आणि यामध्ये काही बदल नसेल तर इथे आपल्याला एक मेसेज लिहायचं आहे आणि एंटर युअर कॉमेंट मध्ये ऍक्सेप्टेड असं लिहिता येईल आणि नंतर आपल्याला ऍक्सेप्ट करता येईल। तरी पण मित्रांनो इथे मी आपणास एक महत्वाची सूचना देतो आहे, जरी आपली माहिती अचूक असेल तरी सुद्धा आपल्याला ही माहिती ऍक्सेप्ट करताना प्रत्येक बाब एकदा तपासून घ्यायची आहे, कारण एकदा जर तुम्ही ऍक्सेप्ट केलं तर मात्र मग आपल्याला बदल करण्याची संधी नाही आणि म्हणून ऍक्सेप्ट करण्यापूर्वी आपण सर्व माहिती तपासून घ्यावी, सर्व माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करावी आणि त्याच्यानंतरच आपण ऍक्सेप्ट करावी। परंतु जर या माहितीमध्ये कुठलाही बदल झालेला असेल किंवा कुठलाही बदल करायचा असेल तरी पण आपल्याला एक संधी आहे आणि ती म्हणजे अपील टू ईओ वर आपल्याला क्लिक करता येते। जो काही बदल नोंदवायचा आहे तो बदल आपण त्या ठिकाणी नोंदवू शकता आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आपण लिहू शकता की माझ्या शाळेचा युडायस कोड बदललेला आहे, माझी जॉईनिंग डेट चेंज झालेली आहे, ती ही असायला पाहिजे, माझं मीडियम हे दाखवण्यात आलेलं आहे परंतु हे असलं पाहिजे। आपल्याला जे काही अपेक्षित असेल ते सर्व आपल्याला या ठिकाणी करता येईल आणि त्याच्यानंतर एक अर्ज आपल्याला लिहायचा आहे, त्या अर्जामध्ये डिटेल माहिती लिहायची आहे आणि त्याचबरोबर आपले जे काही ऑर्डर्स असतील ते ऑर्डर्स जोडायचे आहेत आणि एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी यांच्याकडे सबमिट करायचे आहेत। अपील टू ईओ केल्यानंतर मित्रांनो आपल्याला परत एक नवीन पेज ओपन होईल, ज्या ठिकाणी आपल्याला सेंड ओटीपी वर क्लिक करायचं आहे आणि इथे एक ओटीपी आपल्याला एंटर करायचा आहे, सबमिट वर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला परत एकदा एक टॅब उपलब्ध होईल, त्यामध्ये आपण ऍक्सेप्ट करू शकता किंवा अपील टू सीओ करू शकता। मित्रांनो आपणास सर्व संधी दिलेल्या आहेत, परंतु मित्रांनो इथे प्रत्येक गोष्ट प्रत्येक ऍक्टिव्हिटी करत असताना विचारपूर्वक आपल्याला ते सर्व काम करायचं आहे, कोणतीही चूक होणार नाही याची आपल्याला खातरजमा करायची आहे, कारण आपली एक चूक आपल्याला बदलीसाठी पात्र ठरवू शकते किंवा शुभेच्छा किंवा आउट करू शकते। ईओ यांनी माहिती ऍक्सेप्ट केल्यावर सुद्धा आपल्याला अपील टू सीओ करता येतं। पुनश्च माझी विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं, हा व्हिडिओ सर्व शिक्षकांना वेगवेगळ्या ग्रुपवर शेअर करावा। आणि आता मित्रांनो बघा मी एंटर सब्जेक्ट मध्ये ऑल इन्फॉर्मेशन इज ओके लिहिलेला आहे, इथे आपल्याला जे वाटेल ते लिहू शकता आणि त्याचबरोबर ऍक्सेप्टेड माय प्रोफाईल लिहिलेलं आहे आणि ऍक्सेप्ट वर मी क्लिक करतो आहे। जसा मी क्लिक करेन सेंड ओटीपी वर आपल्याला क्लिक करायचं आहे, एक ओटीपी येईल, या ठिकाणी आपल्याला ओटीपी एंटर करायचा आहे, सबमिट वर क्लिक करायचं आहे आणि बघा ऍक्शन परफॉर्म सक्सेसफुली आली आहे, म्हणजे बीओ यांनी जो प्रोफाईल व्हेरीफाईड केलेला होता त्या प्रोफाईलला आपण ऍक्सेप्ट केलेला आहे आणि आता आपल्या प्रोफाईल अपडेशनचं काम संपलेलं आहे। परंतु ज्यांना कोणाला अडचण असेल त्यांनी ऍक्सेप्ट न करता आपल्या माहितीला चेंज करण्यासाठी अपील टू ईओ यावर क्लिक करावं आणि कुठलीही अडचण येत असेल तर आपण या व्हिडिओच्या कमेंट मध्ये अवश्य कमेंट करावं, सर्व सोल्युशन देण्याचा मी प्रयत्न करीन। सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।